शीतलला कळू नये म्हणून मला पण त्या प्लॅन मध्ये गुंतवून ठेवलं. अगं शीतलला भेटून दिलं नाही मला. मी शीतलला फोन बी केला तर तिनं कट केला आणि परत लावते तर स्विच ऑफ. आणि तुला पण किती फोन केला अगं, तू बी उचलला नाहीस. यास्मिन, हे काय तर जबरदस्त चाललंय. आणि आता जर तिच्या घरी नाव कळलं तर काय खरं नाही. अरे पण शीतलनं तर मला सांगितलं आजा संग तिचं लग्न ठरवायचं चाललंय म्हणून. नाना पत्रिका घेऊन आजाच्या घरी गेलेत म्हणून. कवा बोलली ही तुला? आजा जायच्या 2 दिवस आधी. आणि आजानच तिला सांगितलं की लग्न ठरवायचं चाललंय ते माहितीये त्याला. काय लग्न बिग्न ठरलेलं नाही. मग अरे शीतलीला सवय गंमत करायची, मी बी तिची गंमत करतो. अगं नाही नाही नाही, शीतलला गंमत करायची सवय आहे ना, म्हणून आज गमतीनं बोलत होता. अगं मी तेव्हा तिथंच होतो. अरे पण राहुल्या, शीतल सिरियस होती ना. यास्मिन, काहीतर लय मोठं घडणार आहे. असं म्हणू नको राहुल्या, मला लय भीती वाटते. यास्मिन, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता शीतलच्या घरी जा आणि नेमकं काय चाललंय ती बघ. अरे पण मी कशी जाऊ तिकडं? अजून काय झालं ना तर अंगलटील सगळं. हे बघ, आज्याने शीतलच्या प्रेमासाठी तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आपल्याला, होय का नाही? जा तू, काय झालं तर सांग मला, फोन कर, मी तिथं बाहेरच उभा आहे. चल. शितले, अगं काय विचारलं? कोण आहे तो पोरगा? अगं शितले, कोण आहे त्यो? अजिंक्य. अजिंक्य? निगरगट्ट झाली ही. सगळ्यांसमोर तोंड वर करून त्या आजाचं नाव घेताना हिला काही वाटलं पण नाही. काय बघतेस? नजर खाली. शितले, नजर खाली. किती मस्ती आल्या हिला. बघितलं का? बघितलं का किती हिंमत वाढल्या हिची. वहिनी, पोरी हात उचलू नये. उचलू नये म्हणजे? नानांना शब्द दिला होता हिनं, त्याचं तरी भान राखायचं. आठव आठव काय शब्द दिला होता ते? नाना, तुमचा विश्वास मी कधीच नाही तोडणार. तुमची मान खाली जाईल असं मी कधीच नाही वागणार. हितच शब्द दिला होतास ना तू? तरी सुद्धा अख्ख्या गावासमोर नानांना मान खाली घालायला लावलीस तू. अगं आपल्या घराकडे कुणाची बोट टाकायची हिंमत नाही आणि त्या घराची इज्जत काढलीस. मी काय बी चुकीचं केलं नाही. बघा, बोला आता, बोला. कुठे चुकले मी? सांगा, सांगायला हिचं काय चुकलं सांगा. शितले, तुला भैयाबर लग्न करायचं नव्हतं ना तर आधी सांगायचं नाही का? अहो, मला माहितच नव्हतं तुम्ही त्याच्या संग माझं लग्न जुळवताय ते. हिला वाटलं हिचं आपण आज्या संगत लग्न जुळवतोय म्हणून लगेच उड्या मारत होय म्हणली ही. वय मला वाटलं तुमचं माझ्यावर प्रेम आहे. मला जो पोरगा आवडतो त्याच्या संग तुम्ही माझं लग्न जुळवताय म्हणून मी वय म्हणले होते.
चितले काय बोलते जरा विचार करून बोल. घरच्यांना उलट बोलताना काय पण वाटत नाही. अगं आम्ही तुला कुठली बंधनं घातली नाही, तुला पाहिजे तसं वागून दिलं. का तर आमचा तुझा विश्वास होता की तुझं कधी वाकडं पाऊल पाडणार नाही म्हणून. शिकले अगं काय विश्वास तोडलास आमचा. नाही काकी, मी तुमचा विश्वास तोडला नाही. आणि नानांची मान खाली जाईल असं तर मी कायच वागले नाही. आता अभिमानानं मिरवतील बघ नाना सगळ्या गावात. तुम्ही मला आधी सांगितलं असतं ना तरी हे सगळं घडलंच नसतं. मी आधीच नाही म्हणून सांगितलं असतं तुम्हाला. आम्ही तुला विचारलेलं मुलगा पसंत हाय का तुला, तर तू हो म्हणली होतीस. ते हर्षवर्धन संघ म्हणून सांगितलं होतं, हे कधी मी कोणी नाव घेतलं नाही. हे सगळं फसवून नाही तर काय. म्हणजे आम्ही तुला फसवलं. वय तुम्ही सगळे असं दाखवत होता की आज संघ माझं लग्न जुळवायचं चाललंय म्हणून. अगं काय बोलतीस शितले. तू हर्षवर्धन नाकारलंयस हे अख्ख्या गावाला कळलंय. आणि का नाकारलंय हे कळायला येळ लागणार नाही. हे सगळं प्रकरण कुणा कुणाला माहित आहे. कुणालाच नाही. खरं सांग शितले. खरंच सांगते. ही बघा आली. हिलाच विचारा आता. ए इकडे. हिच्याबद्दल तुला काय काय माहितीये. काय नाही माहित. खरंच माहित नाही. नाही. का तू पण हिला सामील आहेस. खरं सांग नाही तर तिला कशाला विचारताय. मी सगळं खरं सांगते. अगं मग सांग की कुणा कुणाला माहित आहे. आज्याच्या घरी माहित आहे. नाही. हिला माहित आहे. माहिती. आणि कुणाला माहित आहे. इतक्या राहुल्या आणि आजच्या ट्रेनिंग सेंटर मधल्या मित्रांना. बाकी कुणालाच काय माहित नाही. म्हणजे जग जाहीरच आहे की सगळं. आणि हे सगळं सांगताना तुला लाज नाही वाटली. अगं मी काय